जीवन विद्येचा जो सिद्धांत आहे, या सिद्धांताभोवती संपूर्ण जीवन विद्या सद्गुरूंनी रचना केलेली आहे. तो सिद्धांत म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता आपण जेव्हा तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार लोकांना सांगतो, तेव्हा लोकांच्या मनात पहिली अशी शंका येते की असं कसं शक्य आहे. प्रत्येकाला असं वाटतं, मग तो श्रीमंत असू दे नाही तर गरीब असू दे, प्रत्येकाची खात्री आहे की हे आपलं जीवन आहे ना, हे आपल्या हातात नाहीये. हे सगळं नशिबावर अवलंबून आहे. सगळं जो वरचा आहे तोच करतो आहे, आपण त्याच्या हातचं बाहुलं आहे, अशी प्रत्येकाची खात्री आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच घटना घडतात की ज्या घडल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे खरंच आपल्या हातात काही नाही आहे. पण खरं म्हणजे सद्गुरू म्हणतात की प्रयत्न करून जेव्हा आपल्याला वाट्याला यश मिळत नाही, आपल्या वाट्याला यश मिळत नाही, तेव्हा ते अपवाद असतो, हे लक्षात ठेवायचं. तो नियम नाही. म्हणून काही घटना आपल्या आयुष्यामध्ये अशा घडतात की त्याला आपल्याकडे उत्तर नसतं, पण ते जरी घडलं तरी ते सगळे अपवादात्मक असतं. याच्याबद्दल मात्र आपण खात्री बाळगावी. म्हणून सद्गुरू म्हणतात की अपवादाकडे लक्ष देऊ नका, नियमाकडे लक्ष द्या. प्रयत्न केला की यश मिळणार हा नियम, आणि प्रयत्न करून सुद्धा अपयश आलं तर तो अपवाद आहे, लक्षात ठेवायचं. खरं म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपलं संपूर्ण हे जीवन आहे ना आपल्या हातात नाही आहे. 6वी 5व्या दिवशी येते आणि आपल्या कपाळावर आपलं नशीब लिहून जाते, असा सर्वसाधारण सर्वांचा समज आहे. पण मला ते मान्य आहे. 6वी येऊन लिहिते, 5व्या दिवशी येऊन लिहिते, पण काय लिहिते हे महत्वाचं आहे. तर 6वी 5व्या दिवशी येऊन लिहिते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. एवढंच लिहिते, हे लक्षात ठेवा. म्हणजे तू जे करशील ते भोगशील, तू जे करशील त्याप्रमाणे तुझं जीवन घडेल. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हटल्यानंतर पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही गोष्टी आपल्या हातात नसतील, पण ते अपवादात्मक गोष्टी आहेत. आपण त्याला 10 to 15% गोष्टी आपल्या हातात नाही समजून चालू, आपल्या हातात नाही. पण बाकीच्या गोष्टी जर आपल्या हातात आहे, आणि आपल्या हातात आहे म्हणजे प्रयत्न केल्याशिवाय ते मिळत नाही, असा अर्थ आहे. म्हणून आपण आपल्याला जर यशस्वी जीवन जगायचं असेल, बघा मी काय म्हणतोय खूप महत्वाचं आहे. यशस्वी जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला प्रयत्नाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरूंनी जीवन विद्येची व्याख्याच केली. काय व्याख्या केली? वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरून विकासवादाकडे झेप घेणं म्हणजे जीवन विद्या, असं सद्गुरू सांगितलं. याच्यामध्ये 3 शब्द आहेत: वास्तववाद, प्रयत्नवाद आणि विकासवाद. वास्तववाद म्हणजे वास्तवतेचं आपल्याला भान पाहिजे, वस्तुस्थितीचा आपण स्वीकार केला पाहिजे. आपण आदर्शवादाच्या मागे लागून चालणार नाही. म्हणून सद्गुरूंना आदर्शवाद मान्य नाहीये. सद्गुरू म्हणतात की वास्तववाद स्वीकारा, जी काही वस्तुस्थिती आहे ती स्वीकारा आणि त्याला सुरेख आकार देणं हे तुमचं काम आहे. म्हणून एका बाजूने वास्तववाद स्वीकारायचा, त्याच्यानंतर सद्गुरूंनी महत्व दिलं ते प्रयत्नवादाला. जेवढे चांगले प्रयत्न करतील, योग्य दिशेने प्रयत्न करशील, तेवढं फळ तुमचंच आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण प्रयत्नाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की यत्न तो देव जाणावा, असं म्हटलेलं आहे. सद्गुरूंनी पण तेच म्हटलेलं आहे. सद्गुरूंनी काय म्हटलंय की प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ असं म्हटले. कारण सर्व काही देवासकट सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ असं म्हटले.
म्हणून प्रयत्नाशिवाय कुठलीही गोष्ट मिळणं शक्य नाही. ही पहिली गोष्ट आपण आपल्या कुंगाट बांधली पाहिजे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ते योग्य दिशेने करणं. आपण प्रयत्न करतो पण ते योग्य दिशेने आहे की हे आपल्याला माहीत नसतं. आणि आपल्याला दिशा दाखवणं, चुकीची दिशा दाखवणारे लोक खूप असतात. म्हणून योग्य मार्ग दाखवणारे, योग्य दिशा दाखवणारे सद्गुरू मिळणं खूप गरजेचं असतं. लक्षात ठेवा, सद्गुरू मिळणं खूप गरजेचं असतं. सद्गुरूंचं काम काय असतं? सद्गुरूंचं काम एकच असतं, तुम्हाला योग्य मार्ग दाखवणं, योग्य मार्ग दाखवणं. आणि हे मार्ग दाखवणं हे सद्गुरूंचं काम आहे. आणि त्या मार्गावरनं चालणं हे आपलं काम आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला प्रयत्नाची दिशा, आपल्याला जर आपलं शिल्प घडवायचं असेल, आपलं जीवन यशस्वी करायचं असेल तर सद्गुरूंनी दिलेल्या मार्गावरनच आपल्याला चालायला पाहिजे. आता सद्गुरूंचा मार्ग कुठला हा आपण डिस्कस केलं पाहिजे. सद्गुरूंनी कुठला मार्ग दाखवला आपल्याला? सद्गुरू म्हणतात की यशस्वी जीवन कशाला म्हणायचं? कारण शिल्प घडवायचं म्हटल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की पैसे भरपूर कमवायचे. प्रत्येकाची महत्वाकांक्षा एकच असते, कोट्यावधी पैसा कमवायचा, कोट्यावधी. पुरून उरेल इतकी संपत्ती गोळा करायची, 7 पिढ्यांना पुरेल अशी संपत्ती गोळा करायची. आणि हीच महत्वाकांक्षा प्रत्येकाची असते. आणि आम्ही जेव्हा शिल्प घडवूया म्हणतो, यशस्वी जीवन घडवूया म्हणतो, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर भरपूर पैसा हे देतो. पै डोळ्यासमोर येत नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. पैसा हा पाहिजेच, पण त्याच्यामध्ये पै आहेच. पैसा हा पाहिजेच, पण तो योग्य मार्गाने, प्रामाणिकपणे, योग्य दिशेने प्रयत्न करून तो मिळवला पाहिजे, तरच तो आपला उपयोगी पडतो. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं यशस्वी जीवन म्हणजे नुसता पैसा कमवणं नव्हे. मग यशस्वी जीवन कशाला म्हणतात, याला खूप महत्व. म्हणून सद्गुरू म्हणतात यशस्वी जीवन म्हणजे आपण यशस्वी होऊन, आपण जेव्हा इतरांना यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन जगतो, असं समजायचं. पुन्हा एकदा सांगतो, यशस्वी जीवन म्हणजे मी मोठा झालो की मी यशस्वी झालो की संपलं असं नाही. सद्गुरूंचं म्हणणं तू यशस्वी होच, पण मी यशस्वी होताना मी इतरांना यशस्वी करण्याचा जेव्हा प्रयत्न करीन, प्रयत्न म्हटलेले प्रत्येक गोष्ट आपण करत नाही, पण आपल्याला प्रयत्न तरी नक्की करता येतो. म्हणून मी यशस्वी होऊन इतरांना यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यामध्येच खरं यशस्वी जीवन आहे. सुखी जीवन त्यालाच म्हणतात की मी सुखी होऊन इतरांना मी सुखी करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने मी सुखी होतो. लक्षात ठेवायचं. मग आता इतरांचा हा जो प्रश्न आहे तो आपल्याला मनावर घेतला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण आपलं शिल्प घडवू शकत नाही. लक्षात ठेवायचं. आपलं शिल्प योग्य रीतीने बनवता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी इतरांचा विचार करायला सद्गुरू शिकवलं आहे. इतरांचा विचार, तू स्वतःला कमजोर समजू नको. तू महान आहेस, तू महान आहे, तुझ्याकडे महान सामर्थ्य आहे. तू स्वतःला कमी समजू नको, हे लक्षात ठेवा. कारण सद्गुरू जेव्हा तू तू म्हणतात सद्गुरू, तेव्हा सद्गुरू 3 गोष्टी लक्षात घेतात, 3 घटक लक्षात घेतात. पहिला घटक कुठला? तू म्हणजे तुझं शरीर. तू म्हणजे तुझं शरीर. तू म्हणजे तुझं मन. आणि तू म्हणजे तुझं स्वरूप, असं म्हणतात. म्हणून आपण आपल्याला जेव्हा मी म्हणतो तेव्हा आपण 3 घटकांनी निर्माण झालेलो आहोत. एक म्हणजे आपलं स्वरूप, म्हणजे आपल्याकडे जी चैतन्य शक्ती वास करते, जी ईश्वरी शक्ती आपल्याकडे वास करते, तो ईश्वर, त्याला आपण स्वामी म्हणतो. तो स्वामी, नंतर आपलं मन, आणि तिसरं म्हणजे आपलं शरीर. आणि या 3ही गोष्टी एकमेकाशी एकदम जोडलेल्या आहेत. ह्या वेगवेगळ्या नाही, हे लक्षात ठेवायचं. आपलं शरीर हे आपल्या मनाचं स्थूल रूप आहे. आपलं मन हे आपल्या चैतन्य शक्तीचं सूक्ष्म रूप आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि चैतन्य शक्ती
हे आपलं दिव्य स्वरूप आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण जेव्हा मी म्हणतो किंवा सद्गुरू जेव्हा तू म्हणतात तेव्हा तू 3 विभागामध्ये विभागलेला आहे. एक म्हणजे शरीर, दुसरं म्हणजे मन आणि तिसरं म्हणजे स्वरूप आत्मतत्व जे आपल्या प्रत्येकामध्ये वास करते. ईश्वरी तत्व हे जे प्रत्येकामध्ये वास करते त्याला सुद्धा ते सुद्धा तुमचंच अस्तित्व आहे. म्हणून तूच म्हणतो सद्गुरू जेव्हा तूच म्हणतात तेव्हा ते या 3 अंगाने बोलतात. म्हणून आपलं शरीराचं सामर्थ्य आपल्याकडे आहेच, पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याकडे आपल्या मनाचं सामर्थ्य आहे. लक्षात ठेवायचं, मनाचं सामर्थ्य म्हणजे अपरंपार आहे. इतकं सामर्थ्य आहे की तुम्ही जगामध्ये काही करू शकाल. तुमच्याकडे काहीही करून दाखवण्याची शक्ती तुमच्या मनामध्ये आहे. लक्षात ठेवा. आणि हे मन कोणाचं आहे? तुझं आहे. लक्षात ठेवा, दुसऱ्या कोणाचं नाही. हे मन पण माझंच आहे, हे शरीर पण माझंच आहे आणि हे स्वरूप पण माझंच आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याकडे एवढं इस्टेट आहे, आपल्याला देवाने दिलेली इस्टेट आहे आणि या इस्टेट भरपूर आहे, मोठी. या इस्टेटचा उपयोग करून आपण ही इस्टेट इन्व्हेस्टमेंट करून आपण त्याचं मल्टिप्लाय आणि मॅग्निफाईंग करू शकतो, म्हणजेच आपलं शिल्प घडू शकतो. म्हणून यशस्वी जीवन घडवायचं असेल तर पहिलं तुम्हाला आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि या आरोग्याचा आणि मनाचा एकदम म्हणजे दृढ असा संबंध आहे. लक्षात ठेवा. म्हणून मन आणि शरीर हे आपल्या एका श्वासांनी जोडलेलं आहे. आपला जो प्राण आहे किंवा आपला श्वास जो आहे, या श्वासांनी शरीर आणि मन हे दोन्ही एकमेकांना जोडलेलं आहे. लक्षात ठेवायचं. दोघांमधला जो ब्रिज म्हणतो आपण, ब्रिज, मन आणि शरीर याच्यामधला जो पूल आहे, जो ब्रिज आहे, तो म्हणजे आपला ब्रेथ, म्हणजे आपला श्वास आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून आपण जे काही करू, जे काही मनामध्ये विचार करू, त्याचं प्रतिबिंब आपल्या आरोग्यावर पडत असतं. हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला जर आपलं आरोग्य सुधारायचं असेल तर आपल्याला व्यायाम हा केलाच पाहिजे, चांगली झोप घेतलीच पाहिजे, चांगलं अन्न खाल्लंच पाहिजे, चांगलं पाणी प्यायलंच पाहिजे, सगळं काही पाहिजेच. पण त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले विचार चांगले असणं गरजेचं आहे. आपल्या विचारांचा आणि आरोग्याचा घनिष्ठ संबंध आहे, घनिष्ठ संबंध. आपण जेव्हा कुठली, आपल्याला सद्गुरू म्हणतात की आपल्याला एवढी इंद्रिय दिलेली आहे. सद्गुरू म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आणि हे शिल्प घडवण्यासाठी आपल्याला परमेश्वराने किंवा निसर्गाने म्हणा आपल्याला 5 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती सगळी काही दिलेली आपल्याला. सर्व काही शक्ती आपल्याला दिलेली आहे. ही कशासाठी दिली आहे? आपल्या हातात काही नाही म्हणण्यासाठी. आपल्या हातात काही नसतं तर निसर्गाने म्हणा किंवा परमेश्वराने तुम्हाला ह्याच्यातली एकही गोष्ट दिली नसती आणि बसून राहायला सांगितलं असतं. पण असं निसर्गाने केलेलं नाही. निसर्गाने आपल्याला शरीर दिलेलं आहे, आपल्याला मन दिलेलं आहे आणि स्वतः परमेश्वर आपल्याकडे वास करत आहे. एवढं सर्व असताना शिल्प घडवण्याचं काम आपल्याला सहज शक्य आहे. सहज आणि नैसर्गिक व्यवस्था आहे. खरं लक्षात ठेवा, ही संपूर्ण आपल्याकडे जी आहे ती नैसर्गिक व्यवस्था आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सहज सगळ्या गोष्टी करू शकतो. पण इथे पण महत्वाचं आहे, आपणच आपल्या दुःखाचे शिल्पकार आहोत. हे लक्षात ठेवायचं. आपणच आपल्या आरोग्याचं वाट लावण्याचं काम आपणच करतो. हे लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की आरोग्यावर लक्ष ठेवा. म्हणून जसा आहार चांगला पाहिजे, विहार चांगला पाहिजे, तसंच विचार पण चांगले पाहिजे. लक्षात ठेवा. विचारांचा परिणाम आपल्या आरोग्यावर सगळ्यात जास्त होतो. म्हणून ज्यांना स्ट्रेस आहे त्यांचं आरोग्याचा त्यांना खूप प्रॉब्लेम असतो. त्यांना स्ट्रेसमुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर सगळ्या गोष्टी व्हायला लागतात.
म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की हा विचार आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याला उपयोगी पडणार आहे. म्हणून हे आपलं आरोग्य हे लहानपणापासून महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे असं म्हणतात की लहानपणी जर तुम्ही आई वडिलांनी आपल्या मुलांना जर प्रेम दिलं नाही तर त्याचे परिणाम त्याच्या आरोग्यावर होतात, मुलाच्या आरोग्यावर होतात आणि मुलाच्या पुढल्या जडणघडणीवर पण होतात. म्हणून संस्काराला खूप महत्व दिलेलं आहे. सद्गुरूंनी संस्काराला महत्व दिलेलं आहे. जसे संस्कार तसे तुमचे विचार, लक्षात ठेवा. म्हणून आम्ही आमच्या ज्ञानपीठामध्ये आज हे ज्ञानपीठ आपण जे बांधलेलं आहे हे कुठलाही आश्रम नाही, कुठलाही मठ नाही, लक्षात ठेवा. तिथे फक्त ज्ञानपीठ आहे. ज्ञानपीठ म्हणजे काय? ज्ञानाचं इथे ज्ञानाचं हे चालू आहे, ज्ञानदान चालू आहे तिथे. म्हणून इथे येऊन प्रत्येकजण काय घेतो तर ज्ञान घेऊन जातो आणि या ज्ञानाच्या अधिष्ठानावर ते आपलं शिल्प घडवत असतं. म्हणून प्रयत्नाची दिशा ही योग्य मिळाली पाहिजे. एका मध्ये एक गोष्ट वाचली होती की एक मोठा व्यावसायिक म्हणजे व्यवसाय करणारा माणूस, त्याची स्वतःची मोठी कंपनी होती. तो त्या कंपनीचा CEO होता. तो सगळं काही करायचा, व्यायाम सकाळी उठून जोरदार करायचा, सगळं काही करायचा, पण तरी सुद्धा झोप घेत नव्हता आणि म्हणून त्याला लवकर मृत्यू आला. 42 इयर्सवर त्याला अटॅक आला. तर सर्व लोकांना वाटलं की त्यांनी झोप घेतली नाही म्हणून त्याला अटॅक आले, असं सगळ्यांनी लिहिलेलं आहे. पण खरं म्हणजे नुसती झोप न घेता अटॅक येतो असं नाही, हे स्ट्रेसमुळे खूप होतं. म्हणून आपल्या आरोग्याचा संबंध आपल्या मनाशी खूप आहे. म्हणून मनावर जे जे संस्कार होतील त्या संस्काराप्रमाणे तुमचं आरोग्य राहील याची तुम्ही खात्री बाळगा. म्हणून गर्भावर सुद्धा संस्कार करण्याची महत्व खूप आहे. तुम्ही गर्भावर जे संस्कार करतात त्याचा उपयोग किंवा लहान मुलं असताना त्याच्यावर जे संस्कार होतात त्याचा उपयोग पुढे संबंध समाजाशी पण येतो. तुम्ही म्हणा समाजाशी कसा येतो, सगळं सांगतो, कारण या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी मगाशी म्हटलं यशस्वी जीवन म्हणजे काय? आपली मुलं चांगली होणं म्हणजेच आपण यशस्वी होणं. आपली मुलं चांगली होणं याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला लागतात, आपोआप कुठलीच गोष्ट होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की लहानपणी मुलांना जर जवळ घेतलं नाही, बघा मी काय म्हणतो, लहानपणी मुलांना जवळ घेतलं नाही, लहानपणी मुलांवर प्रेम केलं नाही, लहानपणापासून मुलांशी आपलं बॉन्डिंग झालं नाही तर आयुष्यामध्ये त्यांचं आरोग्य तर खराब होतच, आरोग्याचे परिणाम त्याच्यावर होतातच, प्लस त्यांचं जीवन खराब होतं. खराब होतं म्हणजे काय? ते गुंड होऊ शकतात, ते समाजाला घातक होऊ शकतात. म्हणून समाज घडणीसाठी बघा किती संबंध आहे प्रत्येक गोष्टीचा. समाज जर चांगला घडावा असं वाटत असेल तर लहानपणापासून मुलांना प्रेम देण्याची गरज आहे. बघा कुठे संबंध बघा. म्हणजे लहानपणी मुलांना जर प्रेम दिलं तर ती मुलं मोठेपणी चांगला समाज घडवू शकतात. म्हणजे समाजामध्ये चांगली मुलं तरुण पिढी जर घडवायची असेल तर एक म्हणजे शिक्षण देणं जे गरजेचं आहे, संस्कार देण्याचं गरजेचं आहेच आणि प्रेम देण्याची पण गरज आहे. म्हणजे सर्वांचा संबंध किती आहे बघा, एवढा गरज आहे. म्हणून लहानपणी मुलांवर प्रेम करा. मुलांना दाईकडे सोडू नका, बाईकडे सोडू नका, त्यांना प्रेम देण्याची गरज आहे. आपण सर्वजण करिअरच्या मागे लागतो आणि करिअर म्हणजे चांगला गोंडस शब्द येतो. करिअर म्हणजे पैसा पाहिजे आणि काय नको असतं. करिअर म्हणजे पैसा नको, पैसा पाहिजे असतो आणि काही नको असतं. म्हणून आपण करिअरच्या मागे खूप लागतो आणि करिअरमध्ये जेव्हा आपण मोठे होतो, गरगंज पैसा मिळवतो, तेव्हा आपण स्वतःला श्रीमंत समजतो. पण तो श्रीमंत खरा नव्हे. ज्याची मुलं चांगली होतात, ज्याची मुलं आदर्श होतात, राष्ट्राची चांगली घडतात,
तेव्हाच खरं तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत असता, लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला श्रीमंत व्हायचंय. श्रीमंत म्हणजे नुसतं पैशाने नाही. पैसा तुमच्या मागे येईल, पैशाच्या मागे आपण लागायचं नाही. तुम्ही पैच्या मागे लागाल, पैसा तुमच्या मागे येईल, हे लक्षात ठेवा. पैच्या मागे लागायचं म्हणजे पै सांगतात ते करायचं, साधी गोष्ट आहे. पण आपण ते करत नाही. आपल्याला न करता सद्गुरूंनी फक्त डोक्यावर हात ठेवायला पाहिजे असतो. कित्येक लोक आमच्याकडे येतात, आता सद्गुरू नाही म्हणून मला सांगतात जरा डोक्यावर हात ठेवा. डोक्यावर हात ठेवून काही होत नाही, लक्षात ठेवा. डोक्यावर हात ठेवून लोक डोक्यावर हात ठेवून बरोबर तुमचं काय म्हणतात, जरा तुम्हाला डोक्यावरून हात ठेवून बरोबर फसवतात, हे लक्षात ठेवा. म्हणून डोक्यावर हात ठेवण्याची पद्धत जीवनविद्येमध्ये नाहीये, लक्षात ठेवा. जीवनविद्येमध्ये एकच आहे, ज्ञानाचं जेवढं तुम्ही संवर्धन करा, जेवढं ज्ञान घ्याल तेवढं तुम्ही चांगलं शिल्प घडवाल. एक गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. हे ज्ञान आपण ग्रहण करण्याची गरज आहे, नुसतं ऐकून काही होत नाही. छान छान म्हणून जर तुम्ही घरी गेला तर काही होणार नाही. म्हणून हे जे ज्ञान आहे ना, आपल्याला ग्रहण केलं पाहिजे. हे जर ग्रहण नाही केलं तर आयुष्याला ग्रहण लागणार, हे लक्षात ठेवा. खग्रास ग्रहण लागणार. म्हणून हे आपलं ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. एक गोष्ट सांगतो. एका सद्गुरूंकडे त्याचा शिष्य गेला आणि तो सांगायला लागला, सद्गुरू तुम्ही एवढं ज्ञान देता, आम्ही हे सगळं ऐकतो, प्रवचन कीर्तन सगळं ऐकतो, पण आमच्या जीवनामध्ये काय फरक पडत नाही हो. तुम्ही काहीतरी आमच्यावर कृपा करा. मग आम्ही एवढं ऐकून फायदा काय, आमच्यावर काहीच परिणाम होत नसेल तर. सद्गुरू हुशार होते. सद्गुरू सांगितलं, तुझं म्हणणं बरोबर आहे, काही परिणाम होत नाही ना, तुझं म्हणणं बरोबर आहे. तू एक काम कर, उद्या एक 3-4 चांगल्या दारूच्या बाटल्या घेऊन ये. बघायला काय चाललंय काय, सद्गुरू आणि दारू, कुठे गुरु आणि कुठे दारू. तो बोलला तू शांत राहा आणि उद्या येताना 3-4 बाटल्या घेऊन ये. तो खुश होतो. म्हणजे आता काहीतरी नवीन, नुसतं ज्ञान ग्रहण करायचं नाही तर दुसरं काहीतरी ग्रहण करायला मिळणार आहे. त्यामुळे तो खुशीने ते बाटल्या घेऊन हजर राहतो. आता सद्गुरू म्हणतात, या सगळ्या बाटल्या तू प्यायचे. बघायला आला सद्गुरू म्हणते, काय म्हणता तुम्ही, ऐक सगळं सांगतो. या सगळ्या दारूच्या बाटल्या तू प्यायचे, पण कशा प्यायच्या हे महत्वाचं. प्रत्येक घोट घ्यायचा, आतमध्ये घ्यायचा नाही, थुकून टाकायचा. प्रत्येक घोट घ्यायचा आणि तो थुकून टाकायचा. म्हणजे काय, ती दारू आतमध्ये न घेता ती बाहेर फेकून द्यायची. काय विचित्र सांगतायत सद्गुरू. चला सद्गुरू सांगता म्हटलं तर काय उपाय नाही. त्यांनी एक दारूचे घोट घेतले, थुकून टाकलं, थुकून टाकली, सगळ्या 4 बाटल्या संपवल्या. सद्गुरूने विचारलं, चढली का तुला, नशा चढली? तो म्हणतो, कशी चढणार सद्गुरू, तुम्ही काय बोलताय, दारू पिल्याशिवाय चढणार का मला? तुम्ही तर मला सगळं थुकून द्यायला सांगितलं, ही चढणार कशी मला? हेच उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं. मी प्रवचन कीर्तन करतोय, मी ज्ञान देतोय, पण तू ते आतमध्येच ग्रहण करत नाही, वरच्यावरच ऐकतो आणि वरच्यावरच बाहेर फेकून देतो. त्याने तुझ्यामध्ये काहीही फरक होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून ज्ञान ग्रहण करणं आणि हे आपल्या जीवनात उतरवणं याला महत्व आहे. म्हणून शिल्प घडवायचंय म्हणजे हे ज्ञान ग्रहण करून आपल्या जीवनात, आपल्या आचरणामध्ये आणलं पाहिजे, याला महत्व आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात की तुमच्या मनावर, तुमच्या आतमध्ये ईश्वरावर तुमची श्रद्धा पाहिजे. आपली श्रद्धा कुठे असते? बुवा बाबा भगत, इथे आपली श्रद्धा असते की ते काहीतरी करतील. सगळं इझी पाहिजे असतं आपल्याला. पैसे दिलं की काम झालं पाहिजे, आम्हाला काही करायला सांगू नका, असं लोकांचं असतं. पण तसं होऊ शकत नाही. आपल्याला ज्ञानानेच आपलं शिल्प घडणार आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून हे जे आपल्याला ज्ञान सद्गुरू देतात, हे ज्ञानाचं ग्रहण करणं हे गरजेचं आहे. म्हणून सद्गुरू आपल्याला जी दिशा दाखवतात त्या दिशेने जायला पाहिजे. सद्गुरूंनी काय दिशा दाखवली की इतरांचा विचार कर, फक्त स्वतःचा विचार करू नको, इतरांचा विचार कर. ह्याचा अर्थ काय हो? कारण सद्गुरूंनी सांगितलंय
की सर्वांच्या सुखात तुझं सुख लपलेलं आहे, लक्षात ठेव. सर्व सुखी तर तू सुखी, इतर जर दुःखी असतील तर तू सुखी कधीच होऊ शकणार नाही, लक्षात ठेव. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,